आज तुम्ही हे काय करत आहात? हे आज कांदा लसूण न घालता हा. सुंदर असं साधं कोकणस्थ ब्राह्मण पद्धतीचं वरण करून दाखवत आहे. छान. मग प्रेक्षकांनी व्हिडिओ स्किप न करता पाहावा. अहोंनी केलेलं हे वरण आहे. नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज शुक्रवारचा उपवास आहे, त्यामुळे आज ब्राह्मणी पद्धतीचं तुम्हाला वरण कसं करायचं हे मी दाखवणार आहे. त्यासाठी आपण जे साहित्य घेतलं आहे ते सर्वप्रथम आपण पाहूया. हा बारीक चिरलेला टोमॅटो आहे, कढीपत्ता आहे, हिरवी मिरची आहे, फ्रेश अशी कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतलेली. हे सगळं धुवून घेतलेलं आहे हा, स्वच्छ. बारीक चिरून थोडासा गुळ घेतलेला आहे. आता आपण टोमॅटो घेतलाय त्यामुळे आमसूल घालणार आमसूल नाही. घालणार. त्यानंतर इथे तुरीची डाळ आहे ही. तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे. हा, तुरीची डाळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हळद, हिंग आणि थोडंसं किंचितसं थेंबर तेल घालून चांगली शिजवून अशी घाटून घेतलेली आहे. त्यानंतर आपण फोडणीसाठी साहित्य काय दाखवू? फोडणीसाठी आहे मोहरी, जिरं आहे, हिंग आहे, हळद आहे, चवीनुसार मीठ आहे. आपण आता कृती पाहूया. हे आपण एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलंय. त्याच्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी असं घालून घेणार आहोत. पहा, ते व्यवस्थित जरा तडतडायला लागलेली आहे. त्यानंतर थोडंसं किंचितसं आपण हिंग घालून घेऊया. अर्धा चमचा, छोट्या चमच्याने. अर्धा चमचा हिंग घालून घेतलाय. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो घालून घेणार आहोत. टोमॅटो चांगला परतून घेऊया. त्यानंतर आपण हिरवी मिरची घालून घेणार आहोत आणि लागलीच आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत. हे थोडंसं आपण भरपूर असं भाजून घेऊया. आता जी कोथिंबीर आहे ना ती थोडीशी आपण या फोडणीमध्ये घालूया. ती देखील छान लागते. अजिबात कांदा लसूण आज जेवणामध्ये वापरलेली नाहीये. त्यामुळे कांदा लसूण अजिबात वापरण्यात आलेली नाहीये. साधं असं वरण आपण बनवतोय. आता आपण किंचितशी हळद घालून घेऊया. आणि वरणामध्ये ऑलरेडी हळद घातलेली आहे आपण डाळ शिजवत असताना. आणि आता आपण ही जी शिजवलेली डाळ आहे, घाटून घेतलेली आहे, ती आपण आता याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. आणि आवश्यकतेनुसार अहो पाणी घालत आहेत. थोडंसं आपण पाणी घालून घेऊया. आता आपण याच्यामध्ये गुळ घालणार आहोत. थोडासा आपण जो बारीक चिरला होता तो अंदाजे घातलाय. एक छोटा खडा घातलेला आहे बारीक करून. चवीनुसार थोडंसं मीठ. आणि वरून कोथिंबीर घालूया. वरून थोडीशी बारीक चिरलेली अशी फ्रेश कोथिंबीर. आता याला चांगली एक उकळी येऊन देऊया की आपलं ब्राह्मणी पद्धतीचं साधं वरण तयार. आणि हा, नंतर आपल्याला तूप टाकायचंय. याच्यावरती नंतर थोडंसं आम्ही तूप घालतो. आता आपलं वरण तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यात शेवटी साजूक तूप घालून घेणार आहोत. पहा, अशा प्रकारे आपण तूप घालून घेतलेलं आहे. आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. पहा, तर अशा पद्धतीने आपलं हे कोकणस्थ ब्राह्मण पद्धतीचं साधं वरण तयार झालेलं आहे. कांदा लसूण विरहित. कांदा लसूण न घालता मस्त असं टेस्टी
असं वरण आपण तयार करून घेतलेलं आहोत. आणि आपण कांदा लसूण विरहित प्रेक्षकांना थाळी सुद्धा करून दाखवणार आहोत. होय. लवकरच व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड केला जाईल, काम चालू आहे. तर अहोंनी केलेलं हे वरण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.